नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिले, त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा होते। अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे। अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले। त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती, पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका, जिथे असलेला उमेदवार निवडून आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। अमोल कोल्हे यांना खुला आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमकं कोणता उमेदवार कोल्हेंच्या विरोधात देणार याची चर्चा होत होती। मात्र आता सूत्राकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे। अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढत झाली होती। उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसंच जाणते राजकारणी अशी ओळख असलेले आढळराव पाटील यांना राजकारणात नवख्या असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हरवलं होतं। आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला। आता जर आढळराव पाटील जर अजित पवार गटात गेले तर पुन्हा या दोघांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।